मी सुरुवातीलाच तमाम बारामतीच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की लोकसभेला मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली। आज नंदा वैदी रोहितच्या प्रचारात व्यस्त आहेत, पण 4 महिन्यापूर्वी नंदा वहिनींच्या प्रयत्नातून असाच एक विराट महिलांचा मेळावा नंदा वहिनींनी इथे आपल्याला घेतला होता। काळ वेगळा होता, तेव्हा लोक बारामतीत घाबरत होते, लोक बोलत नव्हते, कदाचित घाबरत होते असं आम्हाला वाटत असेल, पण त्यावेळीस मी निवडून येणार का नाही मला माहिती नव्हतं, पण मला एक गोष्ट माहिती होती की मी सत्याच्या बाजूनी लढतेय, मी आदरणीय पवार साहेबांसाठी लढतेय आणि तुमच्या अधिकारांसाठी लढते। आता काय झालंय तर उन्हा दुना मी काढत बसणार नाही। पक्ष नेला, चिन्ह नेलं, आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे। काय झालं, कसं झालं, कशामुळे झालं, याच्यात काय नको पडूया आपण। असं म्हणायचं पांडुरंगाची इच्छा होती, माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे। पहिल्यांदा जेव्हा पक्ष आणि चिन्ह गेलं तेव्हा मी माझ्या पांडुरंगाला विचारलं की का रे पांडुरंगा, माझं डायरेक्ट कनेक्शन आहे, मध्यस्थी नाही कोणी, मी डायरेक्ट माझ्या पांडुरंगाशी बोलते। मी म्हणलं का रे बाबा पांडुरंगा, काय बाबा रे माझं चुकलं की तू पक्ष पण दिला त्यांना, चिन्ह पण सगळं दिलं, असं कसं झालं? पांडुरंग शांतपणे माझी कटकट ऐकत होता। आपला पांडुरंग आपा विटेवर उभा होता, मी आपलं कटकट करत होते, रडत होते, काय काय करत होते, तो शांतपणे वाट बघत होता। आणि नंतर मला वाटलं की आता तर लोकसभा लढायची, काय करावं? तुम्ही कधीतरी माझ्या जागेवर बसून बघा, एकीकडे 80 वर्षाचे वडील लढतायत, दुसरीकडे आणि काहीतरी वेगळं चाललंय, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, काय करू मी आयुष्यात? एक धर्म संकट होता तेव्हा मी माझ्यासाठी, पण एक गोष्ट मला माहिती होती की बाकी काय येऊ दे, आपण इलेक्शनला अपयश आलं तरी चालेल, पण 80 वर्षाच्या वडिलांची साथ सोडायची नाही, हा निर्णय मी घेतला होता। अरे काय होईल, इलेक्शनला अपयश आलं असतं, दुसरं काय झालं असतं, आणि मी शारदाबाई पवारांची लेक आहे आणि नात आहे। माझ्या आजींनी मला रडायला नाही शिकवलं, लढायला शिकवलेलं आहे माझ्या आजींनी मला। खूप संघर्ष करून माझ्या आजींनी आमचं कुटुंब एकत्र ठेवलं। अहो कोण होते पवार, काट्याच्या वाडीच्या छोटस आमचं घर होतं, त्याच्यात 14 भावंड, बापरे, इथे 2 मुलं झाली की आपण म्हणतो अरे बापरे 2 मुलं, 14, 4 पोरी, 8 मुलं। आमच्या आजीनी आमचं सगळं कुटुंब एक ठेवलं, आमच्या काट्याच्या वाडीचं घर। त्याच्यानंतर आम्ही अमराईत राहायला आलो। अमराईतली आहेत का इकडे कोणी? आपला अमराईतला पवार बंगला माहिती आहे सगळ्यांना। आता माझे बंधू रणजित आणि शुभांगी वहिनी तिथे राहतात, ते आमचं घर। माझा जन्म झाल्यानंतर मी 1 महिन्याची झाले तेव्हा माझे आई वडील तिथे राहत होते। बाळणपणाला माझी आई माहेरी गेली होती, ती 1.25 महिन्यांनी आली तेव्हा तिथेच। त्याच्यामुळे मला माझं घर म्हटलं तर हक्काचं कुठलं तर काट्याच्या वाडीचं आमचं घर आणि अमराईतला आपला बंगला, हे माझं सगळं बारामतीचं आयुष्य। आणि दरवेळेस बारामतीला आलं की युगेंद्रचे आजोबा अनंतराव पवार, ज्यांना प्रेमाने आणि तात्यासाहेब काका म्हणायचो, हे मोटरसायकलवर मला टाकायचे आणि घेऊन जायचे काट्याच्या वाडीला। तुम्ही विचार करा, 1.25 वर्षाची होते, छोटीशी, ते आपलं मोटरसायकलवर झोपायचे आणि घेऊन जायचे। हाच प्रेमाचा ही नाती होती। तिथे आशा काकींनी सगळं माझं केलं। अहो एक सुट्टी अशी नाही जी मी बारामतीला आले आणि प्रभा काकी आणि आशा काकींकडे 3-3 महिने बारामतीत राहायचे। 3 महिने बारामतीत राहून शाकंभरीचं आईस्क्रीम, बारामती, आज ती पेठ आहे ना, ती पेठ तेव्हाही तशीच होती, मला अजूनही आठवतंय। बारामतीची आपली जुनी पेठ आहे तशीच आहे आज। तिथून यायचं, शाकंभरीला जायचं, आईस्क्रीम खायचं आणि घरी जायचं। आणि त्या काळामध्ये आशा काकी, तात्यासाहेब काका, आप्पासाहेब काका, काकी
यांच्या बरोबरच आमचं सगळं आयुष्य गेलं आणि बारामतीत काम होत गेलं. तुम्ही आदरणीय पवार साहेबांना साथ दिली आणि तुमच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेब एक नाही, सक्षना दोन नाही, किती वेळा मुख्यमंत्री झाले? या राज्याचे तुमच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेब 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. 4. आणि आज देशात कुठेही गेला तर विचारून बघा, केव्हा कोणी विचारलं तर म्हणतात कुठून आला? ते म्हणतात बारामतीवरनं आलो. कुणाचं नाव घेतात? एकच नाव, शरद पवार. आणि हे तुमचा आशीर्वाद आहे, ते ऋणानं बंद आहे. ती ताकद शरद पवारांना कोणी दिली? ही ताकद शरद पवारांना तुमच्यासारख्या असंख्य त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबांनी दिली. अहो 6 वर्षाचे 7 दशकांचं हे नातं आहे. आज युगेंद्र इथे आहे. युगेंद्र पवार माझे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास आणि शर्मिला वहिनींचा लेक आहे. जेवढी लोकसभेला मी मेहनत केली नसेल बारामतीत, त्याच्यापेक्षा गुंजभर जास्त युगेंद्रनी माझ्यासाठी मेहनत केली. संघर्षाचा काळ होता, सोपा नव्हता तो काळ. अहो बाहेरच्यांबरोबर लढणं सोपं असतं, घरातल्यांवर पडणं किती अवघड असतंय मला विचारून बघा. कधी दगड ठेवला होता मी माझ्या मनावर जेव्हा मी लढत होते. ती लढाई नको होती मला, कारण का घरात लढाई नको. मी राजकारणात कशासाठी आले? मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, कुठल्या पदासाठी मी आले नाही. आणि मी लोकसभेचं एक तिकीट मागितलं. हे काय चिठ्ठी येते? कुठे येत नाही? पाठीमागे. आवाज येतोय काय का महिलांनो? तिथे येतोय. मागे येतोय का आवाज? हा येतोय की. मी पक्षाकडे काय मागितलं तर एक लोकसभेचं तिकीट मागितलं. आणि ते महाराष्ट्राचे 1 नंबरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात? देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे पक्ष तुटला याला जबाबदार सुप्रिया सुळे. ओ देवा भाऊ, आता नवीन नाव ठेवलंय ना, देवा भाऊ म्हणतात स्वतःला. त्या देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा आहे. हे घर आणि बारामती फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर देवा भाऊ तुम्ही आणि तुमच्या पक्षाने केलेलं आहे. मला कोणीतरी विचार करून सांगा की माझ्या 3 बहिणी विजया पाटील, नीता पाटील आणि रजनी इंदुलकर, काय चूक होती माझ्या बहिणींची? माझ्या बहिणींवर पोलिसांनी, इन्कम टॅक्सनी रेड केली. या बिचाऱ्या आमच्या साध्या महिलांना रेड केली पण अर्थ माहिती नसेल. रेड केली म्हणजे पोलीस येतात, 5 दिवस तुमच्या घरात थांबतात. ना घरातून माणूस बाहेर जाऊ शकतो ना घरात येऊ शकतो. अहो आमच्या बहिणी रजनी इंदुलकरचा नातू होता घरात, त्याचं दूध देखील वेळेवर येत नव्हतं. बिचारा पोर घरात रडत होतं. 5 दिवस पोलिसांनी माझ्या बहिणींना डांबून ठेवलं होतं. कोणी केलंय? माझ्या बहिणींचा काय संबंध या राजकारणाशी? काय माझ्या बहिणींनी केलं होतं की माझ्या बहिणींवर 5 दिवस यांनी हा हल्ला केला होता? कोणी केला हल्ला? हा मी केला? सत्तेमधल्या लोकांनी केला. कोण होता सत्तेमध्ये? सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष होता. आणि माझा आरोप आहे त्यांच्यावर की आमचा बारामतीला आज जे चित्र दिसतंय ना, त्याला जबाबदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आहे. आरोप आहे माझा त्यांच्यावर. आजही लोक मला म्हणतात की ताई का आपण सगळे ऐकत? म्हणलं आपण एकच आहोत. हा प्रॉब्लेम भारतीय जनता पक्षाचा आहे. ही त्यांची खेळी आहे महाराष्ट्राची आणि आपली नाहीये. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित राहिल्यात. युगेंद्र, या महिला फार अपेक्षेने तुझ्यासाठी इथे आलेल्या आहेत. या आमच्या महिलांच्या अपेक्षा आहेत की बारामतीमध्ये एक आत्या म्हणून मी पण तुझ्याकडून अपेक्षा करते की तू निवडून आल्यानंतर बारामती मधले प्रत्येक महिला ही सुरक्षितच असली पाहिजे. ही माझी अट आहे एक आत्या म्हणून तुझ्याकडे. आणखीन एक माझी अट आहे की निवडून तू येणारच आहेस. बारामती तुतारी जोऱ्यातच वाजणार आहे.
पण ही तुतारी वाजताना ती मलिदा गँगची जी उद्गाते हे सगळं तू थांबवलं पाहिजे. जे पैसे बारामतीचे आहेत ते बारामतीतच राहिले पाहिजेत आणि आमच्या या गरीब कष्ट करणाऱ्या महिलांनाच मिळाले पाहिजेत. मी ते 1500 रुपयाचे बोर्ड बघितले. हो, 1500 रुपये देता का? उपकार करत नाही आमच्यावर. हे आमचेच पैसे आहेत. एका हाताने 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने तेलाचा भाव काय? 2200 रुपये तेलाला झाले का नाही? तर मग ह्या महागाईच्या विरोधात तुम्ही लढणार का नाही? मी शब्द तुम्हाला देते की आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आल्यावर महागाई आम्ही कमी करणार म्हणजे करणार. बेरोजगारी तुमच्या मुलांची आम्ही करणार. आज इथे किती लोक काम करत असतील फॅक्टरीमध्ये? कुणाच्या काळात फॅक्टरी आली? विचार करून सांगा मला. टेक्सटाईल पार्क कुणाच्या काळात आलं? कोणी टेक्सटाईल पार्क आणलं? शरद पवार केंद्रात मंत्री असताना टेक्सटाईल पार्क आणलं. फरेरो रोशरची फॅक्टरी कुणाच्या काळात आली? पियाजोची फॅक्टरी कुणाच्या काळात आली? आणि मी कधीच म्हणणार नाही मी केलं, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. माझी लढाई कुणाच्याशी नाही आणि मी खोटं बोलत नाही. त्यांचंही तेवढंच योगदान आहे जेवढं आदरणीय पवार साहेबांचं आहे. सगळ्यांचं योगदान आहे. मी केलं भाषण करत नाही. आपण सगळ्यांनी मिळून केलं. तुम्ही साथ दिली, तुम्ही मतदान केलं, त्याच्यातून क्रांती झाली, सत्ता आली आणि बारामतीत आपण बदल करू शकलो. त्याच्यामुळे आज मी मतदान कशासाठी मागतेय? तर या महागाई वाढवणाऱ्या सरकारच्या विरोधात आणि बेरोजगारीच्या विरोधात मी आज आपल्याला मतदान मागतेय. आपलं चिन्ह काय? तुतारी वाजवणारा माणूस. किती नंबरला आहे? 3 नंबर. आता मला सांगा, युगेंद्र पवार, शर्मिला, सुनंदा, शरद पवार, प्रतिभा, सोनिया, राहुल, अरे वा, उद्धव, आदित्य, विजय, गुलाल, तुतारी. आता माझं नाव मी कसं घेणार? मग ठरलं का आपल्याला? तू युगेंद्र, तुतारी, विजय, गुलाल. त्याच्यामुळे 3 नंबरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने युगेंद्रला, आपल्या लेकाला आशीर्वाद द्या.